मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान मोदींकडे भेटीची वेळ मागितलेली आहे। मोदींच्या जाहीरनाम्यावरील टीकेनंतर ही वेळ मागण्यात आलेली आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, मल्लिकार्जुन खरगेंनी मोदींची वेळ मागितलेली आहे, काय माहिती आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडच्या काळामध्ये भाजपच्या सभांमध्ये असं म्हटलं होतं की काँग्रेसचा जाहीरनामा हा विभाजनकारी आहे, वंचित शोषित तरुणांचा विचार या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलेला नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम लीगची भाषा या जाहीरनाम्यातून पाहायला मिळते। त्याच्यामध्ये मुस्लिम लीगचे विचार आपल्याला पाहायला मिळतात आणि हे विचार काँग्रेसला देशावरती लादायचे आहेत। काँग्रेसचा हा जाहीरनामा खोटरडा आहे। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक पानावरती देशाचे तुकडे करण्याचा विचार दिसतो, अशा पद्धतीची टीका केली होती। त्यानंतर जी माहिती मिळत आहे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीचा वेळ मागितलेला आहे आणि या भेटीनंतर काँग्रेसचा जाहीरनामा नक्की काय आहे, त्याच्यामध्ये कोणता विचार देण्यात आलेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न खरगे यांनी करणार आहेत। मात्र खरगे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं वेळ मिळतो का? कारण ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अलीकडच्या काळामध्ये हार्डकोर हिंदुत्वाची प्रतिमा पाहायला मिळत आहे, ज्यासाठी ते ओळखले जातात, त्याच पद्धतीचे विधानं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होताना पाहायला मिळत आहे। आणि त्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भेटीची वेळ मागितलेली आहे। निश्चित, धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।